यवतमाळमधली एक ताजी बातमी आपल्यापर्यंत येते। यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस आणि भाजप एकत्र आलेले आहेत आणि अध्यक्षपदी काँग्रेसच्या माधुरी आडे तर उपाध्यक्षपदी भाजपचे श्याम जयस्वाल हे विजयी झालेले आहेत। यवतमाळमध्ये शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यात भाजपला मोठं यश आलंय। भाजप आणि सेनेच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केलेली आहे। काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यात एकत्र आले। शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यात त्यांना यश देखील मिळालेलं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। रिपोर्टर सतीश येटरे आहेत आपल्यासोबत फोन लाईनवरनं। सतीश, काय नेमका प्रकार घडला, काय सांगता येईल त्याबद्दल? सतीश, आपल्यापर्यंत आवाज येतोय माझा? हा, येतोय। सतीश, काय नेमकं समीकरण या निवडणुकीत पाहायला मिळालं, काय नेमकं झालं, काय सांगता येईल त्याबद्दल? यवतमाळचं पालकमंत्रीपद संजय राठोड यांच्याकडे होतं, शिवसेनेचे संजय राठोड। अलीकडेच त्यांचं ते पालकमंत्रीपद हिसकावून मदन येरावार यांना देण्यात आलं, त्यामुळे ते कमालीचे दुखावले होते आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत युती झाली नाही, स्थानिक स्तरावर युती झाली नाही, त्यामुळे त्यांच्यात विरोध अधिक वाढला आणि शिवसेना आणि भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं नव्हतं। त्यामुळे काल शिवसेनेने नवीन खेळी करून राष्ट्रवादी सोबत युती करून सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले। तशी पत्रकार परिषद पण त्यांनी घेतली युती झाल्या संदर्भात, परंतु आज नाट्यमय घडामोड होऊन मदन येरावार यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप अशी युती घडवून आणली आणि त्यामध्ये काँग्रेसच्या माधुरी आडे यांना अध्यक्षपद देण्यात आलं तर भाजपचे श्याम जयस्वाल यांना उपाध्यक्षपद देण्यात आलं। 2 सभापती राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचं त्यांनी ठरवलं आहे। बिलकुल सतीश, थँक्यू सविस्तर माहिती दिल्याबद्दल।